समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी आमदार येड्रावकर यांचा पाठपुरावा। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत तब्बल 30 वर्षांपासून बदली, मानधन, रोजंदारी व इतर स्वरूपात सेवा बजावणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याच्या प्रक्रियेला अखेर गती मिळाली आहे। गेल्या 11 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत 2 बैठका घेऊन प्रभावी पाठपुरावा केला। कर्मचाऱ्यांना सामावून घेण्यासाठी पुढील कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्याने कर्मचाऱ्यांच्या संघर्षाला निर्णायक दिशा मिळाली। महानगरपालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा प्रश्न गेल्या 11 वर्षांपासून विविध आंदोलनांच्या माध्यमातून शासन दरबारी मांडला जात होता। अनेक पदाधिकाऱ्यांकडून वेळोवेळी आश्वासने मिळाली, मात्र हा प्रश्न सातत्याने रेंगाळत राहिला। अनेक कर्मचारी दीर्घकाळ सेवा बजावत असूनही त्यांच्या सेवा कायमस्वरूपी होत नसल्याने त्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला होता। आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली। कर्मचाऱ्यांचा दीर्घ सेवाकाळ आणि त्यांच्या प्रलंबित मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार यड्रावकर यांनी हा प्रश्न शासनाच्या सर्वोच्च पातळीवर नेण्याचा निर्णय घेतला व यड्रावकर यांच्या पुढाकारातून मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत 2 वेळा बैठक घेण्यात आली। न्याय देण्यासाठी प्रयत्न केला। यामुळे चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघाच्या प्रतिनिधींनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा सत्कार केला। यावेळी बाबासाहेब बागदी, श्रीराम सासणे, रेणुका कांबळे, बाळाबाई चंदनशिवे, बेबी माने, कमल कांबळे, मिरासो कांबळे, प्रवीण ढाले, पिंटू कांबळे, संजय पेठे, प्रकाश कांबळे, पप्पू गोंधळे, सुबराव मोहिते, सुभाष कांबळे यांच्यासह चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। समाजकार्य न्यूजसाठी जयसिंगपूरहून दत्तात्रय कदम।